ही आहे दारणा नदी, गोदावरीची उपनदी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली गोदावरी या नदीची ही उपनदी आहे. प्रचंड पावसामुळे या नदीला पूर आला. नाशिकमध्येच गोदावरी आणि दारणा असं या दोन नद्यांचा संगम आहे. हेच संगम बघायला आम्ही निघालो दारणा सांगवीवर, जे काय जोगलटेंबी गावापासून थोडंच अंतरावरती आहे. सिन्नर पासून 15 किलोमीटर आणि नाशिक सिटी पासून काही अंतरावरती असलेला हा संगम इथे आपण काही तासातच पोहोचतो. आम्ही निघालो तेव्हा जोरदार पाऊस चालू होता, त्याच्यामुळे घरून निघतानाच रेनकोट घालून घेतला. भयंकर पाऊस आणि खडबडीत रस्ता याने जणू काही आमची परीक्षाच बघितली. पण बाईक रायडिंगची खरी मजा अशा ऑफ रोड रस्त्यातच येते. या रस्त्याची मजा घेत आम्ही निघालो संगमाच्या दिशेने. या ट्रिपमध्ये आमच्या पुढे चॅलेंज होता वरून कोसळणारा पाऊस आणि हा ऑफ रोड. रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम क्लास आहे. या रस्त्यामुळे खरं तर वेग मंदावला, पण या रस्त्याची सेवा असल्यामुळे आम्ही मजल दर मजल चालत होतो. आपण आता पोहोचलो इकडे संगम आहे, इकडे हा मंदिर आहे. इथे सुंदर शिवमंदिर आहे, जो का आपल्याला खूप प्राचीन असल्याचं दिसून येतो. अफाट वटवृक्षाची झाडे आणि शांत परिसर याच्यामुळे अगदी मन मोहून टाकतो. इथे काही वेळ व्यतीत करून आणि महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो संगमाच्या दिशेने. जेव्हा नदीचे पाणी खूप वाढते तेव्हा नदी मंदिराला वळसा घालते. हे सर्व काही पाण्याखाली असते असं इथले गावकरी लोक सांगतात. काळ्या पाषाणापासून बनवलेला हा मंदिर अजूनही त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. बाहेरून हा मंदिर जेवढं आकर्षित आहे तेवढंच हा मधून देखील आकर्षित वाटतो. मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केला तर आपल्याला सुंदर असे पितळाचे आवरण असलेले शिवलिंग दिसते. आधी मध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ आणि नंतर मंदिराला एक्सप्लोर करू असं ठरवलं. महादेवाच्या दर्शनानंतर आपल्याला जायचं होतं या नदीवरती. तुम्ही याचे विशाल स्वरूप बघू शकता. समोरून येताना दिसते ती गोदावरी आणि या आडवी वाहताना दिसते ती दारणा, अशा दोन नद्या इथे आहेत. अपेक्षित पूर जरी इथे पाहायला भेटला नाही तर इथे येऊन बाकी मज्जा आली. तर इथे थोडा वेळ थांबून आणि या पावसाचा आनंद घेऊन आम्ही निघालो परतीच्या दिशेने. आजचा प्रवास आपण येथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये.